पायथागोरसच्या प्रमेयाचं विधान तर सर्वांना माहीतच आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचं विधान काय म्हणतो आपण? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे जर तर मध्ये रूपांतर करायचं असेल तर जर काटकोन त्रिकोण दिला असेल तर, म्हणजे जर काटकोन त्रिकोण दिला, हे काय झालं आपलं पक्ष. मग पक्ष मध्ये आपण लिहूयात काय दिलंय आपल्याला? त्रिकोण ABC काटकोन त्रिकोण दिला असेल. मग काटकोन त्रिकोण आहे हे लिहिण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल? त्रिकोण ABC मध्ये कुठला तरी एक कोन 90 आहे. तर इथं आपण कुठला कोन 90 घेतलेला आहे? कोन B90 घेतलेला आहे. तर साध्य काय करायचं आपल्याला? काटकोन त्रिकोण दिला असेल तर कर्णाचा वर्ग, कर्ण कोण आहे? तर ह्या कोन B समोरची बाजू, कोन B समोर कोणती बाजू येणार आहे? AC. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू AC जर घेतल्या तर उरलेल्या दोन बाजू AB आणि BC. AB आणि BC यांच्या वर्गांची बेरीज, आधी यांचा वर्ग करायचा आणि मग त्यांची बेरीज इतका असतो. हे आपल्याला साध्य करायचे. तर त्यासाठी रचना पहा, इथं थोडी रचना करावी लागेल. कारण आत्ता जे आपण प्रमेय शिकलो त्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे. आपण काय करणार? रचना B मधून AC वर BD हा शिरोलंब टाकला, म्हणजे BD लंब AC काढले. आता ह्या शिरोलंबामुळे परत इथं तीन त्रिकोण तयार होतात पहा. हे तीनही त्रिकोण परस्परांशी काय असणार आहेत? समरूप. मग सिद्धता कशी लिहिणार पहा? तर सिद्धतामध्ये पहिल्यांदा आपण एक लहान त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण अशा जोड्या घेऊयात. बघा भूमितीमध्यामध्ये आपण काय केलं होतं? दोन्ही लहानच त्रिकोण घेतले होते. आता एक लहान आणि एक मोठा त्रिकोण घेणार आहे आपण. म्हणजे काय म्हणणार? कुठले दोन त्रिकोण घ्यावे लागतील? समजा मी त्रिकोण ADB घेतले लहान, तर इकडचा मोठा त्रिकोण कुठला घ्यावा लागेल? ADB घेतले तर या मोठ्या त्रिकोणाची संगती A पासूनच येणार. इथून सुरुवात केली ना मी, ADB, मग इथूनच सुरुवात करणार ABC. तर ह्या दोन त्रिकोणांमध्ये किंवा डायरेक्टच लिहूयात आपण की हे दोन त्रिकोण काय आहेत? समरूप आहेत. कारण आत्ताच आपण शिकलेले आहे की दोन काटकोन त्रिकोणांमध्ये ADB घेतलं तर समरूप कोण आहे? ABC. तर याचं कारण काय लिहिणार आपण? काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेचा, मी शॉर्ट मध्ये लिहिले, समरूपतेचा गुणधर्म किंवा प्रमेय म्हटला तरी चालेल. मग जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणार. म्हणजे AD छेद AB. आता आपण काय करणार आहोत? इथं AB BC AC हे आपल्याला यांच्यातला संबंध मिळवायचे. मी इथं जिथं कुठे AB BC AC आहे ते सगळ्या बाजू घेणार. तर AD आहे नाही लागत, पण याच्याशी संगत AB आहे पहा, ते घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे काय घेणार आपण? AD छेद AB. आता एकदा छेदस्थानी AB घेतलं तर मला AB चा वर्ग पाहिजे. मग आता DB छेद BC येते, तर हे घ्यायची गरज नाही. खरं याच्यात BC आहे पण मी घेत नाही कारण मला एक बाजू AB मिळाली की नाही. मग AB इथं पण मला मिळते बघा. हे जर मी शिरोबिंदू घेतले AB छेद AC, बघा इथं घेताना ही एवढी काळजी घ्यायचे, व्यवस्थितच घ्यायचे तुम्हाला. जर मी AD छेद AB घेतले, कारण मला या पहिल्या त्रिकोणातून कुठली बाजू सामायिक आहे? AB, याचा वर्ग मिळवायचा आहे मला. आणि तो वर्ग मिळवण्यासाठी पहिल्यांदा मी ह्या त्रिकोणातले AB बाजू घेतले, म्हणजे AB छेद AC मिळालं. आणि या त्रिकोणात पण AB बाजू आहे, त्याचं गुणोत्तर घेतलं, त्याच्याशी संगत कोण आलं? AD. तर असं लिहायचं आहे. म्हणजे AB चा वर्ग मिळेल, त्याशिवाय वर्ग मिळणार नाही. समजा मी हे पण गुणोत्तर घेतले DB छेद BC, BC आहे बाजू म्हणून, तर मला काही निष्पन्न होणार नाही.
त्यामुळे इथं हे एक लक्षात ठेवायचे. हे 2 त्रिकोण घेतले मी तर ए बी सामायिक आहे, मला ए बीचा वर्ग मिळायला पाहिजे. एका बाजूच्या छेदस्थानी तो असायला पाहिजे, दुसऱ्या बाजूच्या तो अंशस्थानी असायला पाहिजे. मग यांचा तिरकस गुणाकार केला तर ए बी गुणिले ए बी काय मिळतं, ए बीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले ए डी. तर याला विधान 1 म्हणूयात. असंच तर दुसरा एक त्रिकोण घेऊयात आपण. दुसरे 2 त्रिकोण. कुठले 2 त्रिकोण घेणार, त्रिकोण ए डी बी जसा घेतला, ए डी बी घेतला की काय घ्यावं लागेल, बी डी सी. बी डी सी समरूप त्रिकोण पुन्हा कोण येणार आहे, ए बी सीच. मग हे दोन्ही त्रिकोण पण समरूप का बरं आहेत, कारण हेच येणार काटकोन त्रिकोणांच्या समरूपतेचा गुणधर्म. आता ह्या 2 त्रिकोणांमध्ये बी डी सी आणि ए बी सी मध्ये बी सी बाजू सामायिक आहे बघा. म्हणजे इथली बी सी बाजू एकदा घेणार आणि इथली बी सी बाजू. म्हणजे मी पहिल्यांदा जर हे घेतले बी सी छेद इकडचं काय घ्यावं लागेल मला, ए सी. आणि इथला बी सी जर मी घेतले, आता हे छेदस्थानी लिहिले बघा आपण, बी सी जर घेतले तर इथं काय घ्यावं लागेल मला, डी सी. तर हे खूप महत्त्वाचे 2 पायऱ्या आहेत बघा. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर प्रमेय फक्त 3 पायऱ्यांमध्ये आहे. मग पुन्हा इथं आपण तिरकस गुणाकार केलो, काय मिळेल, बी सी गुणिले बी सी, बी सीचा वर्ग बरोबर डी सी किंवा ए सी गुणिले डी सी. याला विधान 2 म्हणूयात. तर विधान 1 आणि 2चा जर विचार केला आपण तर आपल्याला मिळालं काय, ए बी वर्ग मिळालं, बी सी वर्ग. साध्यमध्ये या दोघांची बेरीज करायची आहे. मग बेरीज करूयात आपण. काय म्हणणार मग, म्हणून 1 अधिक 2 म्हणजे डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवणार, उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू. म्हणजे काय येईल, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. 1 आणि 2ची बेरीज बरोबर काय येणार, पहिल्याची उजवी बाजू ए सी गुणिले ए डी अधिक दुसऱ्याची उजवी बाजू ए सी गुणिले डी सी. आता मला एवढं सगळं मिळालं, मला फक्त काय पाहिजे, ए सी वर्ग एवढंच पाहिजे. इथं जर आपण निरीक्षण केलो तर हे एक पद आहे आणि हे दुसरं पद आहे. या दोन्हीमध्ये ए सी ही बाजू सामायिक आहे पहा. आपण सामायिक घेऊ शकतो. मग सामायिक जर घेतलं तर काय मिळेल आपल्याला, ए सी सामायिक घेतला तर कंसात काय राहणार आहे, ए डी, कारण मी या बाहेर घेतले. यातून सुद्धा ए सी सामायिक घेतले तर कंसात काय राहणार आहे, डी सी, आणि मधलं चिन्ह अधिकचं आहे तसं. ए सी गुणिले आता ए डी अधिक डी सी जर निरीक्षण केलो, ए डी अधिक डी सी काय मिळतं, ए सीचं आहे ते पण. म्हणजे ए सी गुणिले ए सी काय मिळालं, ए सीचा वर्ग. म्हणजे काय मिळालं आपल्याला, म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर काय मिळालं, कर्णाचा वर्ग किंवा ए सीचा वर्ग. हे सिद्ध केले. म्हणजे अशा पद्धतीनं पायथागोरसचं प्रमेय आपल्याला सिद्ध करून दाखवता येतं. पुन्हा एकदा रिपीट करायला बघा, कसं लक्षात ठेवायचं हा प्रमेय. जसं भूमिती मध्यामध्ये आपण हे 2 छोटे त्रिकोण घेतले होते, तसं पायथागोरसच्या प्रमेयात काय करायचं, एक छोटा त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण, आणि ते जर संगत दाखवले त्यांच्या संगत बाजू घ्यायचा. तर संगत बाजू घेताना काय नियम बघायचा म्हणले, साध्यनुसार ए बी वर्गच यायला पाहिजे यानुसार घ्यायचे. आणि ह्या दुसऱ्या खालच्या त्रिकोणामध्ये आपण काय घेणार आहे, बी सी वर्ग यायला पाहिजे. म्हणजे बी सी ही बाजूच घेणार इथं संगती लिहिताना. म्हणजे हे दुसरं विधान मिळेल आणि दोघांची बेरीज केलं की आपल्याला सिद्ध करता येतं. असंच आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्याससुद्धा पाहायचा आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास म्हटले. आत्ताच आपण पायथागोरसचं प्रमेय पाहिलेलं आहे की समजा काटकोन त्रिकोण दिला असेल तर काटकोन त्रिकोण दिला असेल तर म्हणतो आपण, म्हणजे 90 अंशाचा कोन दिला असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं म्हणतो. तर नंतर काय म्हणतो आपण, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. मग व्यत्यासामध्ये जर आणि तर नंतरच्या विधानांची अदलाबदल होते. आपण प्रमेयात काय म्हणत होतो, जर काटकोन त्रिकोण दिला असेल तर व्यत्यासामध्ये ते वाक्य तर नंतर येईल. म्हणजे सिद्ध करायचं काय आहे, आता आपल्याला काटकोन त्रिकोण आहे हे सिद्ध करायचंय.
कधी सिद्ध करायचं? जर कुठल्याही एखाद्या त्रिकोणामध्ये, बघा आपण आकृती काढूया, तिथं कोणताही त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोणच आहे असं नाही, तर कोणत्याही त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. प्रमेयात काय म्हणत होतो? काटकोन त्रिकोण असेल तर कर्णवर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. आणि आता इथं काय म्हणतोय आपण? जर एका बाजूचा वर्ग हा इतर, आता याला कर्ण नाही म्हणू शकत आपण, कारण कर्ण कधी म्हणतो? काटकोन त्रिकोण असेल तर. इथं कुठलाही त्रिकोण म्हणतोय आपण, म्हणून याला नाव देऊयात आपण त्रिकोण ABC. तर पक्षमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? त्रिकोण ABC मध्ये कोणत्या बाजू घेणार आपण? AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. तर हे असं आपल्याला दिलेलं आहे. एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. मग आपण आता सिद्ध करणार आहे. काय सिद्ध करणार आहोत? साध्य काय करायचंय की हा काटकोन त्रिकोण आहे सिद्ध करायचंय. म्हणजे या त्रिकोणाचं एक कोन 90 अंशाचा आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग कुठला कोन 90 अंशाचा आहे सिद्ध करावं लागेल? तर ही मोठी बाजू दिली आहे, याच्या समोरचाच कोन दाखवावा लागेल. म्हणजे कोन B बरोबर आपल्याला 90 अंश आहे हे साध्य करायचंय. त्यासाठी आपण रचना करूयात. तर रचना काय करणार पहा, की इथं मी आणखीन एक त्रिकोण काढते, त्याला नाव देते PQR. त्रिकोण PQR असा काढला की यामध्ये मी काय घेतले? AB शी एकरूप कोण असायला पाहिजे? PQ. आणि BC शी एकरूप कोण असायला पाहिजे? QR. असा PQR घेतले. म्हणजे त्रिकोण PQR मध्ये AB एकरूप कुणाशी घेतले मी? PQ. आणि BC शी एकरूप कोण घेतले? QR. असा त्रिकोण काढले मी. आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य की ह्या दोन बाजू ज्या घेतल्या मी एकरूप, त्यांच्या मधला कोन Q हा 90 अंशाचा घेतला मी. म्हणजे काटकोन त्रिकोण घेतले इथं. तर आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सिद्धता पहा याची काय येणार? तर ह्या दोन त्रिकोणांमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागेल की जो पायथागोरसचा प्रमेय, इथं व्यत्यास बघायलो आपण, पण एक त्रिकोण आपण पायथागोरस घेतलेले आहे रचनेमध्ये. मग पायथागोरसचा प्रमेयच वापरूयात. कुठला त्रिकोण? त्रिकोण PQR मध्ये पायथागोरसचा प्रमेय आपण कधी वापरतो? जेव्हा त्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो. आणि इथं दिलेलं आहे त्यांनी कोन Q 90 आहे, आपण रचना केली आहे तशी. मग कोन Q 90 आहे म्हणून पायथागोरसचा प्रमेय Q समोरच्या बाजूचा वर्ग म्हणजे कोणाचा? PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. तर याचं कारण काय? पायथागोरसचे प्रमेय. मी एकदम शॉर्टमध्ये लिहिलेले आहे, तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे लिहिलेले विधान की कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. मग जर आपण पुन्हा निरीक्षण केलं तर लक्षात येतं आपल्याला की इथं आपण घेतलेलं आहे AB बरोबर PQ घेतले आणि BC बरोबर QR घेतले. म्हणजे PQ ची किंमत काय लिहूयात आपण? AB वर्ग. आणि QR ची किंमत काय घेऊयात? म्हणजे PR चा वर्ग बरोबर काय मिळालं आपल्याला? AB वर्ग अधिक BC वर्ग. आणि पक्षमध्ये काय दिलंय? AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर कोण दिलंय? AC वर्ग. मग AB वर्ग अधिक BC वर्ग. तर याला कारण लिहूयात आपण. याचं कारण काय? रचना. मग AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे कोण आहे? इथं पक्षमध्ये दिलंय. कोण आहे? AC वर्ग. याचं कारण काय? पक्ष.
बघा लक्षात येते का? पहिल्यांदा आपण काय केलं, हा काटकोन त्रिकोण घेतला, पायथागोरसचं प्रमेय लिहिलं, मग पी क्यू आणि क्यू आरच्या किमती रचनेवरून लिहिल्या आणि ह्या दोघांची बेरीज ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ही कुणा एवढी आहे, पक्षावरून ए सी वर्ग एवढी आहे. याचाच अर्थ काय मिळाला आपल्याला, पी आरचा वर्ग बरोबर काय मिळालं, ए सीचा वर्ग. आणि दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ काढलो तर पी आर हा कुणाशी एकरूप आला, ए सीशी. मग रचनेमध्ये काय म्हटलं आपण, ए बी आणि बी सी या पी क्यू आणि क्यू आरशी एकरूप आहेत. आणि आता आपल्याला सोडवल्यानंतर काय मिळालं, ए सी आणि पी आर सुद्धा एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण, तर याला आपण विधान 1 म्हणूयात. तर रचना काय केली आपण, ए बी आणि बी सी हे अनुक्रमे पी क्यू आणि क्यू आरशी एकरूप आहेत. आणि आता तिसरी बाजू सिद्ध केली, पी आर आणि ए सी एकरूप आहेत. म्हणून रचना व विधान 1 वरून ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू त्रिकोण पी क्यू आरच्या 3 संगत बाजूंशी काय झाल्या, एकरूप झाल्या. म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप का एकरूप, एकरूप. इथं बाजू पण समानच आहेत बघा, म्हणजे त्रिकोण काय झाले, एकरूप, समरूप नाही. ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. कोणती कसोटी येणार, बा 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 कसोटी. दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार जर एकरूप असतील तर त्यांचे उरलेले संगत कोण सुद्धा एकरूप असणार. म्हणून कोण बी एकरूप कोण क्यू, आणि कोण क्यूचं माप आपण रचनेमध्ये घेतलेलं आहे 90. म्हणून कोण बी किती आला, 90 अंश. आणि जर आपलं साध्य पाहिलं तर बघा साध्यमध्ये काय आहे, कोण बी बरोबर 90 आपल्याला दाखवायचे. हे सिद्ध केले. तर अशा पद्धतीनं पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे की एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे आपण सिद्ध केलं. म्हणजे एकूण किती प्रमेय पाहिले पहा, इथं आपण 4 प्रमेय पाहिले. एक, काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंबामुळे होणारे जे 3 त्रिकोण आहेत ते परस्परांशी समरूप असतात, हा पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म भूमितीमध्याचा प्रमेय, की या शिरोलंबाचा वर्ग हा कर्णाच्या या 2 भागांच्या गुणाकारा इतका असतो. त्यानंतर पायथागोरसचं प्रमेय पाहिलं, कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग कसं येतं. आणि आता प्रमेयाचा व्यत्यास पाहिला. तर असे एकूण 4 प्रमेय आहेत पहा. तर यावर आधारित आपला पुढचा अभ्यास आहे.